काही घे थोडी कागद घे कागद बायाला विचारत होतं काही लावा चमचे घे चमचे नाही तर चमचे घे हा काय आज भाकरी जाम कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर गोपाल कृष्ण भगवान की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की भाऊ भगवान भीमसेन महाराज की पवन सूत हनुमान महाराज की प्रभु रामचंद्र भगवान की नवनाथ महाराज की श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः करी सांगितलं द्या मग डोक्यात भूल होत तुम्ही सांगितलं की बिनगोर झालं तुम्ही सांगितलं की बिनगोर झालं अध्याय 10 श्री गणेशाय नमः वक्रतुंड गणाधिपती विद्यार्णव कळा संपत्ती भक्त वरदा हरिषी आरती मंगळ मूर्ती गजानना जय जयाजी आदिनाथ माया चक्र चालका अनंता सर्व दिशा भगवंता साक्षात अक्षय मोक्षतो तरी मागिले अध्यायी निरूपण श्री गोरक्षाचा पाहोनी जन्म उपरे शेवणे कनकगिरी ग्राम विद्यार्णवी तो केला आता कालच्या अध्यायात गोरक्षनाथाचा जन्म झाला आणि त्या ठिकाणामध्ये कनकगिरी ग्रामाच्या ठिकाणी गावामध्ये मच्छिंद्रनाथाने त्यांना विद्यादान करून शिक्षण दिलं तरी ती विद्या कोण कैशी सकळ कळा श्लोक राशी भविष्योत्तर पुराणाशी निरूपितो श्री सोतिया आता ती कोणती विद्या आहे ती या ठिकाणी सांगायची श्लोक ब्रह्मज्ञान रसायन कविता वेदशास्त्र ज्योतिष्य कथा व्याकरण धनुर्धर जल तरंगता संगीत काव्य 11 अश्वारोहण कोकशास्त्र निपुण नाट्य तथाचार चतुर्दोष विद्यांचा सागर पूर्णपणे भरलाशे टीका प्रथम सांगुनी ब्रह्मज्ञान स्वमुखी केल्या पारायण विश्वाने विश्वंभर 2 भावची ऐसा नुरविला आता कोणत्या विद्या दिल्या काय काय ज्ञान दिलं सुरुवातीला ब्रह्मज्ञान दिलं आणि ब्रह्मज्ञान दिल्यामुळे देव आणि आपण दोन वेगवेगळे असं वाटत नाही ते ही जो द्वैत आहे आपल्या ठिकाणी आपल्याला वाटतं देव काहीतरी निराळे ना आपण दर्शनाला जातो तिथं देवासाठी कुठं जायचं गरज नाही देवच आपण आणि जीव वेगळा नाही के बहुत ते अर्थ प्रकार जीव जंतू चराचर तो ऐक्य मिळे सकाळी विस्तार मीच ऐसे भाविले सगळ्या जीवजंतूच्या ठिकाणी जेवढे जिवंत आहे त्या सगळ्याच्या ठिकाणी ईश्वर अंश रूपाने आणि तो एकच भगवंत सगळ्या ठिकाणी आहे कर्म सत्कर्म राशी त्या नुरल्याचे कोणीही विधान कुराशी वासना देवने योग पाशी कामने ते पूर्ण रविते ऐशा एक मिळे करुणा गोरक्ष झाला सनातन
येवच सकळ देवने ब्रह्मज्ञान उपदेशिले गुरु नाते. आता त्याच्या ठिकाणी कोणती आशा राहिली नाही, काही लोभ नाही राहिला, मनाच्या ठिकाणी कोणतंही काही राहिलेलं नाही. आणि ते ब्रह्मज्ञान मिळाल्यामुळं गोरक्षनाथ सनातन झाले त्या ठिकाणी. मग पूर्णपत्राचे पात्र होणे वसुधे कल्पा व्यक्त भुवने सर्वात्मरूप मानुने तत्स्वरूपी प्रगटेल. या उपरी वात पित्त कपहार रसायन विद्या सकळिका किमया करण्या धातू अनेक हातवते सांगितले. आणि सगळ्या आजारावरची औषधं कोणकोणत्या वनस्पती एकमेकात एकत्र केल्याने तयार होते ते सगळे त्या ठिकाणी रसायन विद्या म्हणून शिकवली. कवित्वरताळ नवरथ गणादी निरोपी दीर्घ रस्व व्यक्त अर्थ लिंग प्रकरणात व्यक्त व्यक्त सांगितले. आता आपल्या आळंदीला महाराज लोकांना काय व्याकरण ह्या त्या गोष्टी सगळं शिकवते. ते सगळं काव्य काय कसं करायचं ते सगळं रस्व दीर्घ व्याकरण हे सगळं शिक्षण दिलं. या उपरी वेदाध्ययन सुप्त रुचेत केला प्रवीणा दीर्घ रस्वे छंदे निपुण त्वरित छंदे अवघे गुण पैकेला. रुका थर्वन यजुर्वेद सामवेदादी सांगोनी प्रसिद्ध उपरे विद्या ज्योतिष सिद्ध परिपूर्ण सांगितले. सामवेद यजुर्वेद असेल चारही वेदाचं शिक्षण त्या ठिकाणी दिलं. आणि ज्योतिषशास्त्र म्हणजे भविष्य भूत समजणार ते सुद्धा शिक्षण दिलं. सारस्वत किरात कोश कौमुदी रघु हरिवंश पंचकाव्ये मीमांसा साई शास्त्रे निवेदिले. यावरी धनुर्धर विद्या निपुण सकळ शास्त्रे केला प्रवीण ते सकळ शास्त्रे कोण कोण नामे तयाचे ऐकिजे. आणि म्हणजे धनुष्याचे लढाईचं शास्त्र असं सगळं त्या ठिकाणी काही शिल्लक नाही ठेवलं. वातास्त्र आणि जलदास्त्र उर्मी उभी कामास्त्र वाता कर्जन बळ स्वतंत्र पर्वतास्त्र सांगितले. वज्रास्त्र वासवशक्ती नागास्त्र खगेंद्र संजीवनीती ब्रह्मास्त्रादी निवारण शक्ती रुद्रास्त्र सांगितले. विरक्तास्त्र दानवास्त्र पवनास्त्र आणि कालास्त्र तवर कार्तिकास्त्र स्पर्श विभक्तास्त्र निवेदिले. यावरी साबरी विद्या कविता व प्रत्यक्ष करुणे सकळ दैवत तयांचा वरद पाणी निश्चित गौरक्ष मवळी मिरवला. आता या ठिकाणी जेवढी आश्रय सगळे नाव आले ते विद्येच्या आश्राचे नाव आहेत. आणि त्या ठिकाणी साबरी विद्येचं कवित्व सुद्धा गोरक्षनाथाला शिकवलं आणि त्याच्यासाठी त्या सर्व देवतांचा आशीर्वाद सुद्धा मिळून दिला मच्छिंद्रनाथाने. ते दैवते कोण कोण 52 विरासते दान नरक कालिका ममदा उत्तम महिषासुर आराधला. धोटिंग वेताळ मारुती अस्त्रवीरम मद्रपती मूर्तिमंत सीतापते वरद मौळी स्पर्शितसे परमादरी आलिंगुन श्रीराम घेत चुंबना मने होय सनातन कीर्ती ध्वज मिरविजे. त्यावरी प्रत्यक्ष गजवदन तोही उतरला सहस्र किरण गोरक्षा ते अंके घेऊन वरद मौळी स्पर्शितसे. यावरी अष्टभैरव गती पातळे तेथे समग्र सिद्ध भैरवादी काळ भैरव सांग काळ भैरवादी पातळे वीर भैरवादी गण भैरव ईश्वर भैरव रुद्र भैरव भस्म भैरवादी महादेव अपर्णापती पातला. आता त्या ठिकाणी गणेश गणपती प्रभू रामचंद्र महादेव शंकर स्वतः त्या ठिकाणी हे भैरव अष्टभैरव सिद्ध भैरव हे सगळे त्या ठिकाणी येऊन हजर झाले आशीर्वादासाठी. ते घेऊन अंकावर ते मुख कुरवाळले वरद असते खेळता बाबर धावून येते ते देते आशीर्वचन. मुंडाच्या मुंडा शंकिनी डंकिनी कुंडा रंडा भालंडा यक्षिणी चंडा वंडिका प्रत्यक्ष येऊन वर गोरक्षा देती त्या. आता या जेवढे शक्तीचे रूप आहेत देवीचे रूप आहेत ते सगळे त्या ठिकाणी येऊन गोरक्षनाथाला या सगळ्या देवदेवतांनी आशीर्वाद दिला. यावरी प्रकटून जलदैवत तेव्हा त्याचे वर ओकित कुमारी धनदानंदा विख्यात देवता त्या गोमत्या. आता ह्या जलदेवता त्या सुद्धा त्या ठिकाणी येऊन त्यांनी गोरक्षनाथांना आशीर्वाद दिला. लक्ष्मी प्राज्ञा बाला बगला नववी दैवत प्रत्यक्ष विमला आयशा जलदेवता येऊन
तत्कालावर उपिते बाळा दे यावरी प्रत्यक्ष अष्टसिद्धी होनीवर उपिते वर माझे आणि गरिमा विशाळ बुद्धी महिमा प्रकामी पातळी. आता या ज्या अष्टसिद्धी असल्या सगळ्या या सिद्धींना सुद्धा येऊन गोरक्षनाथाला प्रसन्न झाल्या आणि आशीर्वाद दिला गोरक्षनाथाला. प्रतिमा प्राची वशिष्ठा सात्वी देवी ती सिद्धी महादेवी सज्ज करुणे अस्त्रकार उभवी अष्टसिद्धी तत्काळ त्या असो भावन विरासत श्रीराम सूर्य झाला प्राप्त. सर्वत्र ओपुने मवळे हस्त विद्या करे उपेती. आता त्या ठिकाणी सूर्यदेव सुद्धा हजर झाले, प्रभू रामचंद्र आले आणि सगळ्यांनी मिळून गोरक्षनाथाच्या हातामध्ये ते विद्येचं आपलं वरदान दिलं. असो वरदेवनी सद्विद्येचे सर्वत्र वंदिते मचिंद्राशे म्हणते महाराजा गोरक्षाचे तपाला गे बैसवी. आणि आता सगळ्यांनी आपापली विद्या दिली गोरक्षनाथाला आणि मचिंद्रनाथाला सांगितलं की म्हणजे महाराज आता गोरक्षाला आपण तपाला बसवा म्हणले. तपे होता अनुष्ठान तेने बळतले पूर्ण मग ते विद्या तपोधन लखलखित मिळवे. आता नुसते विद्या असून उपयोग नाही तर त्याच्यासाठी तप करावं लागतं आणि तपाशिवाय त्या विद्येत ताकद येत नाही. जैसे खड्ग शिकले होता मग बैल काय ते शत्रू जिंकिता ते वे तपोबळा राजिता सामर्थ्य सत्ता वाढेल. ऐसे वधवणी सकळ देव पाहते झाली फुलाले गाव राम सूर्यादी महादेव बावन विराधी परिगिरे. यावरी इंद्र वरुण अश्विनी गण गंधर्वादी पातले भुवनी वर देते तया लागून सकाळ गेले स्वस्थाना. आता त्या ठिकाणी कसं आता म्हणले याला तपाला बसवा, तपाशिवाय उपयोग नाही, तपाशिवाय सामर्थ्य प्राप्त होत नाही असं सांगून सगळे जीव आपापल्या गावाला आपापल्या ठिकाणाला निघून गेले. त्या ठिकाणाहून या परी कोणी एके दिवशी गोरक्षे गोष्टीचा सद्विद्येशी मंत्र संजीवने पाठ मुखाशी करीत बैसला होता तो. आता हे दररोज वेगवेगळी विद्या गोकायच्या अभ्यास करतात. पूर्ण पाखाद्वारी का दररोज पाठ उठतील आपल्या रानात तसं दररोज विद्येचा अभ्यास करावा लागत होतो. म्हणजे एक दिवस असं संजीवनी मंत्राचा पाठ करीत गोरक्षनाथ बसली होती. जवळ येण्याचा दामाचरनाथ बैसला होता एकांत. तो गावाची मुले खेळत खेळत तया टाई पातळी. आता गोरक्षनाथ बाळच होतं लहान ते एकटे त्या ठिकाणी मंत्राचा हे चालू आहे भोक अभ्यास आणि त्या ठिकाणी खेळत खेळत गावातल्या लहानले पोरं आली. हाते कवळून एका गोळा मुले खेळती आपले मेळा. तो गोरक्षा पाशे येऊन आगळा बोल बोलते सकळ. आता पोराचा खेळ काय पावसाळ्याचे दिवस चिखल मातीचे बैल कर गोट्या कर काही कर असं आणि ते चिखल त्यांच्या हातात होती आणि ते मचिंद्र गोरक्षनाथाकडे आले. काय म्हणते मला ते गोरक्षा ऐक वचना मी आणला बहुत कर्दमा तरी शकट करून दे उत्तम आम्हाला घे खेळावया. अरे म्हणले गोरक्ष म्हणले आणि लय मोठा चिखल आला पण आम्हाला सांगा करू दे गाडा. पोरतीच गोरक्षनाथाला लावली ये रो म्हणे शकट मदची करू येत नाही निश्चयेशी येत असेल तुम्हा कोणाचे तरी करून का घ्याना. गोरक्षनाथ म्हणजे मला काय सांगा बैलगाडी करता येत नाही, तुमच्यापैकी कोणाला येत असलं तर करून घ्या म्हणले. आईचे ऐकता मुलांनी वचन करी कर्दम कवळुना आपुलाले करे करुणा शकट रचिते चिखलात. मग ते पोराने आपलं करायचा मोडायचा असं करून करून ते टांगा तयार केला. कर्दमचक्र काष्ट व्यक्त शकट केला यथास्थित वरे उदेले कल्पनेत शकट सारथी असावा. आणि मग त्यांनी का तेच पुढं काड्या लावल्या जिथे गरज घ्यायची ते चिखलाची चाकळ केली असं करून ते गाडा तयार केला. पण त्यांच्या ध्यानात असं आलं की गाडा झाला म्हणजे याला हाकिनार पाहिजे का नाही चिखलाचा कवाय ना. म्हणून कर्दमा घेऊन गोळा मुली रचिते कर्दमा पुतळा परितो साधे ना मुला सकळा मग गोरक्षा ते विनविते. आता ते पोरं हातात घेऊन गाडीवान करायला लागले पण त्यांना काही जमाना म्हणजे व्यवस्थित येत नव्हता. मग त्याने गोरक्षाला मग काय म्हणले विनंती केली म्हणजे गोरक्षा महाप्रचे साह्य शकट सारथे आम्हा साधेना कर्दमनी दे तरी तू करून दे का. म्हणले गोरक्षा एवढं तरी काम करत आम्ही गाळा केला तर त्याला तो आम्हाला हाकायला माणूस तयार करून द्या आम्ही करतो तो आम्हाला काय जमाना म्हणले. अगा तो सकाळ मुलांचे गुणी गणी वयोवृद्ध सुशे प्राज्ञे तरी आम्हा असे सारथे करून हे सत्वर दे खेळावया. आणि म्हणजे आमच्या पोरापैकी तू सगळ्यात मोठा आहेस म्हणजे आम्ही बार केले तुला करता बी येईल म्हणले तू करून दे म्हणजे.
आईचे ऐकता मुलांचे वचन म्हणे कर्म आणून द्या घेतो करुणा परे वासना भविष्या कारण गोरक्षाचे उदेने. आणि मग गोरक्षणात म्हणून पोरं म्हणते ते देव करून ते म्हणते काय करा आणायचे घर. आणि पुढचं जे भविष्य होतं त्याच्यामुळे गोरक्षनाथाला सुद्धा ही बुद्धी सुचली. जैसे ज्याचे पूर्वानुक्रम तैशी बुद्धी येत घडून जे वेद पेरल्या समान तो चितरो हे लावे. आणि पुढे जर आपल्याला जे काही घडायचं असेल आपल्या हाताने आपल्या नशिबाच्या गोष्टी घडायच्या असतात ना तर माणूस त्याच्यासाठी काहीतरी आधी पेरून ठेवतं काहीतरी करून ठेवतं तरच चांगलं किंवा वाईट घडत नाही तर नाही घडत. पहा मातेच्या द्वेष उद्देशी ध्रुव बैसला ढळ पदाशी तैसे जे वासनाले शेक्षरोद्धती उपमन्या. आणि ध्रुव बाळ आईनं मांडीवर बापाच्या मांडीवर हुसकून दिल्यामुळे लाथ मारून काढून दिल्यामुळे तपासला बसला तर त्याला आढळ पद प्राप्त झालं. तसं काही चांगलं जर व्हायचं असलं आधी एखादी चुकीची वाईट गोष्ट सुद्धा घडत असते. हे गांधारिता होता अंत म्हणून पार्थ सुतला अर्थ अखेंचन तो वायू सुद्धा ध्वजस्तंभे मिरवला. हे शता सतीच्या उद्देशी लंकेशी राहिले येऊन विवशे तिने भक्षुने दशाननाशी राक्षस कुळ भक्षिरे. आता सीताच्या निमित्ताने सगळ्या लंकाचा नाश करायचा होता म्हणून त्या ठिकाणी सीता नेली आणि त्या आपण म्हणत का राक्षसनी पिठक आणि त्या तशी त्या लंकेची गती झाली. पहा अनुसर्ग कर्म जैसे त्याची राक्षसी वंश देशे चिरंजीव होऊन लंका देश भोग भोगे विभीषण. आणि ज्याचं त्याचं भविष्य कसं तिथं बाकीचे सगळे रावणासकडे मेले आणि त्या ठिकाणी विभीषण मिळवून आला प्रभू रामचंद्राला आणि ती लंका फुकटचे फाकट राज्य केलं त्यांनी. तस्मात बोलावे याचे हे जे कारण बुद्धी संचरी पूर्व कर्मा प्रमाण पुढे उदया ते करभंजन येणार होते महाराजा. आता इथं एवढ्या गोष्टी सांगायचं कारण काय आहे की पुढं जर काही घडायचं असलं तर त्याची बुद्धी देव आधी देतो आपल्याला ईश्वर. नवनारायण करव भंजन परमा उदय पावनार गहन नाम म्हणून गोरक्षा इच्छा द्रुम चित्त धरे ते उदेला. आता पुढं करभंजन नाथाचा अवतार होणार आहे म्हणून गोरक्षाला ही बुद्धी प्राप्त झाली. मग हाते घेऊन कर्दम गोळा रचिता झाला उत्तम पुतळा परे रसने पाठ संजीवनी आगळा होत असे मंत्राचा. आता ते गोळ्याचा चिखल घेतला आणि त्याचा ते गाडीवान करायला लागला पण तोंडातून मंत्र चालू होता जप जप काय बंद झालेला नव्हता. आणि जप हे ते संजीवनी मंत्राचा आहे. त्यात विष्णुवीर उपचार पियुष मांडणे जलपत स्मरा येवन विधी संजीवनी मंत्र पाठ होता गोरक्षा. मुखी पाठ हस्ते पुतळा पूर्णपणे होता कर्दम गोळा महाभागे बाण सकळा व्यक्त असे तत्वांता. तेने कोणी पंचभूत दृश्यत्व पावले संजीवनी अर्थ करभंजन ते संदिग्ध प्रेरक झाला जीवित्वा. आता या ठिकाणी संजीवनी मंत्राचा जप चालू या आणि हाताने ते गोळ्याचा ते गाडीवान करायचं काम चालू आहे पुतळा. तर मग ज्या ज्या देवताचं त्याच्यात नाव आलं ते सगळे देव येऊन आपापलं काम त्या पुतळ्याच्या ठिकाणी करायला लागले. आस्ते मांसत्वाचे सहित आकार दृश्य झाला त्यात पुढे शब्द आननाथ अकस्मात उदेला. उदय होता करी रुदनाचे पाहिले सकळ बाळांनी म्हणते भूत आणले गोरक्षांनी पळा पळा येतो या. आता त्या ठिकाणी सगळा जीव त्या ठिकाणी तयार झाला त्या पुतळ्यात आणि त्याचं मंत्र पूर्ण झाल्याबरोबर मंत्र संपले सू म्हणल्याबरोबर ते लागलं रडायला पुतळा हातात त्या गोरक्षाच्या. आणि मला पोरं बाहेरकडे जे लागले बोंबलायला पळा आणि म्हणलं गोरक्षाने भूत काढलं इथं भूत आणलं पळा इथून आपलं. आयशे बोलता एकमेकात सकळ होऊनी भयभीत कांडून खेळ सकळार्थ पळून गेले वात गती. आता मग असं एकमेकाला कोणी पळत आहे कोणी पळत आहे उठून पुन्हा पळत आहे असं वाऱ्याच्या वेगानं त्या ठिकाणून ते पोरं पळून गेले. हृदय दाटून भय कापरा मुले का पती थरथरा आरडत वरडत मच्छिंद्रा माधारा पळून या पै गेले. ऐशा परिमुरे भयगत पाहुणे मच्छिंद्रनाथ मग पाचारुणे सकळ मुला ते आश्वासुने पुसत असे. आणि मग असे घाबरलेले पोरं आलेले मच्छिंद्रनाथाने पाहिले लेकर आणि मग त्याला जवळ बोलून घेतलं विचारलं म्हणलं काय झालं रे कम पळाता कमून आरडाता. म्हणे बाळा होय थरथराट कार्य का पता सांगा वाट
ये रे मुळावणे सकळ बोबाट मचिंद्रा ते निवेदिला. अरे म्हणलं तुम्ही घाबरले तरतर कापता पळता असे घाबऱ्या काय झालं नेमकं सांगा. तर मग त्यांनी सुरुवातीपासून जी कहाणी घडली ती मच्छिंद्रनाथाला सांगितली. म्हणे कर्दमाता चक्रचा अर्थी करवित होतो गोरक्षा हाते, तो बाळ तत्वपणे भूतमते कर्दमलो पुणे संचरले. आता म्हणले आम्ही ते चिखलाचा गाळा केला होता आणि त्याला हाकायला गाडीवर सारथी तयार करीत होतो आणि ते करता करताच ते भूत तयार झालं म्हणजे गोरक्षाच्या हातात. ते भूत अद्याप आहे लहान परीक्षेने होईल तुळवटपणा, आम्हा लागे करेल भक्षणा म्हणून या पळालो. आता ते म्हणजे ते भूत अजून लहान जर मोठं झालं तर आम्हाला गिळून घेईल म्हणून आम्ही त्या ठिकाणी पळून आलो म्हणजे. परे आम्ही आलो येथे पळणे मागून गोरक्षनाथ हिता होता धावून, त्याशे बक्षिले असे रघुताने यात संशय नशेचे. ते म्हणजे आम्ही ते वारड्या बरोबर पळलो होतो. आता गोरक्षनाथाचं काय झालं तर त्याला त्या भूताने नक्की गिळला असं आता आम्हाला वाटत आहे. मच्छिंद्र आयुष्य ऐकून वार्ता साशंकित झाला चित्ता, चित्ते म्हणे मुले वार्ता सांगती काय ते नोये. अवचट भूत कैसे व्यापिले ती पाहुणे बाळ भ्याले, तरी आता जाऊन वैले गोचर करावे निज दृष्टी. आणि मग मच्छिंद्र त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी विचार करा अचानक भूतकच काय तयार झालं आणि काय खरं काय खोटे पोळ सांगितले ते आपण जाऊन पाहून यावं म्हणजे स्वतःच्या डोळ्यांनी. मग श्वासुनी सकाळ मुलांकडे बैसवणे पुशे त्याला, कोणत्या ठाई संचार झाला पुताचा तो मज सांगा. आणि मग पोरा थोडा भरासा ज्याला ऐकायला म्हणजे पोरं भूत पुढे शिकली गेलं ते मला सांगा तरी. ये रे म्हणते बाबा ऐका, भूत तेव्हा होते बाळका, आता थोडा फोडून हाक बक्षीला आंबा वाटत म्हणजे बाबा आज झालं तेव्हा ते भूत बारीक होतं आता मोठं झालं असं त्या मलक्या गेलेले जेव्हा राहायचं नाही. मच्छिंद्र म्हणे मी असता तुझं भय नसे सर्वथा, चला जाऊ भूता अशी आता शिक्षा करू आगळे. आणि मच्छिंद्रनाथ म्हणले पोराव तुम्ही घेऊ नका मी असं काय करते भूत म्हणजे त्याची बारी करू आपण सगळे जाऊन म्हणले आणि निघाले. मुले म्हणते मच्छिंद्रनाथ तुम्ही जाऊ नका ते धम, बालार्क किरण आहे भूत तुम्हा बक्षील त्याची घरी. आणि पोरं म्हणले बाबा तुम्ही सुद्धा जाऊ नका ते म्हणले भूती झाला लई चमकत आहे आणि ते तुम्हाला सुद्धा घेऊन म्हणले. मच्छिंद्र म्हणे दुरून दाखवा भूताचा ठिकाण, मग ते बाळे अवश्य म्हणून हे दुरून ठाव दावे. आता हे पोरं एवढे घाबरले होते म्हणून मच्छिंद्र म्हणजे मला तुम्ही लांबून दाखवा तुम्ही माघारी येते म्हणून. मग ते त्याला कबूल झाले. या पलीकडे गोरक्षनाथ तोही पळाला होऊन भयग्रस्त, मुलांचे मंडळ सांडून एकांती लपून या पैशाला. आता मग पोरं पळाले गोरक्षनाथ सुद्धा ते टाकून दिलं ते पण पळाला पण पोराकडे गेलं ते एका बाजूला लपून बसला. भूत भूतायशे म्हणून मुले पळाली आरोळ्या देऊना, तेव्हा जे गेला होता पळून भूत भय करून या. हाव लक्ष्मी परम एकांत बैसला होता शुचिस म्हणत, करे हृदय धडधडीत अत्यंत भूत येईल म्हणून या. आणि हे पोरं भूत 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 म्हणून आरड्या पळाल्या बरोबर यांनी बी टाकून दिला हे पळाला. फक्त एकीकडे असा देवा जाऊन बसला, याला पण घेऊ वाटलं घेत काय भूत आपल्याकडे म्हणून. एरीकडे मच्छिंद्रा ते ठाव दाविते मुले समजत, परे दूरची असते किंचित धन येत भयाने. आणि मग मच्छिंद्रनाथाला त्या पोराने लांबूनच आहे म्हणजे त्या तिथे घालवतो आणि मग पण ते काय पुढे आले नाही. जायचा राज भयाचा तरणे लखलखीत बिरवला असतावणे, मग दस्कृत चोरदार जारणी दर्शनात ते न येते. हे राम नाम बोधोत्तर असता भूत नये समोर, के पेश विषदृष्टी व्यवहार कदा काळी चालेना. जसं ज्या ठिकाणी जर रामाचं नाम स्मरण असलं आणि राम जप चालू आहे तर त्या ठिकाणाला भूत कसं लांबूनच घेतं. किंवा अमृत जर असलं तर त्या ठिकाणी आजार रोग काही राहतच नाही. तसं हे पोरं सगळे तिकडे घ्यायले. कन्याये मुले घेऊन दुरून जावी ते मच्छिंद्रा ठिकाण, मनते याचे ग्रामातून भूत प्रगट झाले. आणि मग असे गेलेले पोरांनी त्या ठिकाणी लांबून घेऊन त्या निघाले त्या जागेवर. मग त्या ग्रामात मच्छिंद्रनाथ मुले जायचा सदट जात, तो बाळ टाळत महिला घेऊ किरडा. आणि मग त्या दिशेनं मच्छिंद्रनाथ गेल्याबरोबर त्या ठिकाणी लहान बाळ रडत असल्याचा आवाज मच्छिंद्रनाथाला आला. बाला अर्क करणे ते जल काकद मुखी टहा टहा वदत,
ते पावणे मचिंद्रनाथ करभंजन ओळखला हृदय. आता ते लेकरू रडत ते पाहून आता मचिंद्रनाथ सगळ्या विद्या प्राप्त सगळं माहिती त्यांनी ते ओळखीलं म्हणले करभंजन नाथाचा अवतार यांनी. हृदय धरून लवडजवळी बाळ उचलून घेतला आवडी मग लगबागे गावा बाहेराचे तातडे बाळास पावला आणि घाई गडबडीने त्या लेकराला उचलून घेतलं पोटाशी लावलं मचिंद्रनाथाने आणि ताबडतोब त्या गावाच्या बाहेर निघाला त्या लेकराला घेऊन. हे सगळं मुले पाळून पळती झाली प्राण घेऊन म्हणे नाथांनी भूत धरून आणली आता बरे नसे. आणि मग ते पोर ते बघतच होते लांबून म्हणले हे तर उचलून घेतले भूत या बाबाने इकडं आणलं धरून पुन्हा ते बोंबलं दाडत पळले म्हणजे आता काय आपले हायले नाही म्हणजे. आता त्या भूताशी धीर सोडून मग ते आपल्या पाठीशी लागून जे काही काशी बक्षीला धरून आयशे म्हणून पळतात. आणि म्हणजे ते धरून आणलेलं भूत जरी आपल्या जवळ आणून सोडलं तर ते आपल्याला एकेकाला गिळल्याशिवाय काय राहणार नाही ते म्हणून पळले पुढे. पळता पळते उठून जाते भय करून सांधे दडते हृदय धडधडा यथार्थची अर्थार्थचे ते लपवण्या बैसला. आणि मग पळते उठते पळते घाई घाई पळताना कसं होतं की ठेच लागून पळायचं पुन्हा उठायचं पुन्हा पळायचं आणि गेले ना आपापल्या घरी थेट सांजेला जाऊन लपले पुढे दिसले सुद्धा नाही पाहिजे. ये रेकडे बाळ घेऊन गोरक्ष पाहे मचिंद्र नंदना सदने सदने हाका मारून गोरक्षा ते पुकारे. आता ते लेकरू बाळ जवळ घेतलं मचिंद्रनाथ पण आता गोरक्षनाथला लपून बसलेला ना मग त्याला हाका मारते चौकड आवाज येते पण ते काय लवकर सापडला. अरे ज्या सदन्या जाय जाते ती सदनीची मुले आरडून उठते आई बया बया म्हणते आणि पळते पुढारा. आणि मग आता ह्या गोरक्षनाथाला पाहण्यासाठी हाका मारीत मारीत मचिंद्रनाथ निघाले ना ज्या घरी जायचे तर त्याच्या आधी ते पोरं बोंबलत पळायचे त्या घरातून निघून बाजूला त्यांना ते भूत माहित होतं ना. परी सदनी सदनी जननाथा पद्धती हाटकुणा भय काय दाविले मुला कारण म्हणून आरडून पळतात. आणि मग त्या गावात शाने माणसांनी म्हणले काय घेऊ दाखले ते पोराले पोरं करून पळते सगळे घाबरून आडत ओढत कोणाचे मुलं घेऊन फिरतात तुम्ही सदनी सदनी येरी म्हणे गोरक्ष नयने पायेन तेव्हा सांगे. आणि म्हणजे कोणाचं लेकरू घेतलं तुम्ही हातात घरोघरी घेऊन येतात ते मग मैत्रीनाथ म्हणजे जेव्हा मला गोरक्षनाथ भेटत नजर पडत ना तेव्हा सांगेन मी काय. आईचे बोलणे पुढे जात तो पातला गोरक्ष होता जे धम उभारा होणे अंगणात गोरक्षा ते पाचारे. आणि मग ज्या ठिकाणात गोरक्षनाथला त्याच्या घरी त्या दारात मचिंद्रनाथ गेले आणि मग आवाज दिल्याबरोबर आपल्या गुरुचा आवाज गोरक्षाने ओळखला. ऐकून श्री गुरुजी वाणी गोरक्ष निघाला सदनातून परे येता जे बाळ पाहिला नाही पुन्हा हारडून पळतो. आता गुरुचा आवाज ओळखला बाहेर आला पण लेकरू आणलेलं त्याला कुठं माहित होतं ते लेकरू दिसल्याबरोबर पुन्हा चढतो त्या मचिंद्रनाथ आपण पुन्हा पळाला गोरक्षनाथ. हा विपर्यास पाहुणे नयने मचिंद्र विचारी आपले म्हणे गोरक्ष व्यापाला भय करून बाळ येते ठेवावे. आणि मग मचिंद्रनाथाच्या ध्यानात आलं गोरक्ष सुद्धा पुरता घाबरलेला आहे म्हणले आता बाळ आपल्याला एका जागेवर ठेवा लागेल तवाही मिळ आपल्याला लागेल. तेव्हा श्वासरेचे काढून वतन त्यावरी निघविले बाळ रत्न मग त्या सदने संचरून गोरक्षा पाशी पातळा. मग आपल्या अंगावर जे कपडा होता का असेल त्या ठिकाणी हात दिला त्याच्यावरती बाळाला ठेवलं. आणि मग ज्या घरात गोरक्षनाथ लपून बसली होती त्या ठिकाणी मचिंद्रनाथ पोहोचले. जाता कवळो धरले हृदय म्हणे वाशे व्यर्थ भय प्रवाही ते भूत नाही मनुष्य देही करभंजन उदेला. गैनीनाथ महाराज की गैनीनाथ महाराज की गैनीनाथ महाराज की. आता मग त्या ठिकाणी गोरक्षाला जवळ घेतलं सांगितलं म्हणजे अरे तू कशाला घाबरत होती माणसाचं बाळ नाही मनुष्य देह नाही देव तर तो करभंजन नाथाचा अवतार झालेले. परे तयाचे उदय हाती सांग झाले निर्भय पोटी ये रे म्हणे मुलासाठी खेळत होतो महाराजा. आणि मग म्हणले कसं काय झालं काय घडलं ते सांग म्हणले गोरक्षा. ते म्हणले काय नाही पोरासाठी खेळत होतो आणि चिखलाचा गाडा हाती घेऊन कर्दम गोळा पूर्णपणे रचला पुतळा परे नेनो कैसे झाले कळा भूत त्यात संचरले. काय नाही म्हणले आम्ही चिखलाचा गोळा करीत होतो गाडी आकार गाडीवान करीत होतो आणि आवचितच त्याचं भूत तयार झालं. लोपणे सगळं कर्दमाने तिची सू लागली मानव आकृती
तेने भय व्यापुने चित्ते पळालो मी मुलास. आणि म्हणले अचानक ते चिखल गेला आणि ते चिखलाचं म्हणलेला लेकरू तयार झालं बाळ. आणि मग आम्ही सगळे घाबरलो, पोरं घाबरले, मी घाबरलो, आम्ही आलो पळून. यावरी मच्छिंद्र बोले वाणी तू ते सांगितले संजीवने, तो मंत्र घोषिताक्षणे करीत होता असे काय. आणि मग मच्छिंद्रनाथांनी लागले म्हणले तुला संजीवनी विद्या आपण शिकलेली तो मंत्र म्हणत होता का काय ते सांगितलं म्हणे. ये रे म्हणे आज्ञा तुमची भंगिनी नाही शपथ पायाचे, खेळता वाणे मंत्राचे सांडिले नाही महाराज. आणि म्हणले तुमच्या पायाची शपथ महाराज, तुम्ही मला सांगितले की मंत्राचा बंद नाही करायचा, म्हणून आम्ही गोळा बी करीत होतो आणि मंत्र पण तोंडाने म्हणत होतो म्हणे. कर्दमा करिता हाते परी मंत्र सांडिला नाही उक्ती, चुकलो नाही शिक्षे हाते ओपू नका गुरुनाथा. आणि म्हणले गुरु महाराज मी तुमचा एक शब्द सुद्धा चुकलेला नाही, एक मंत्र सुद्धा बंद नाही केला, तरी म्हणले मला काय शिक्षा करू नका काही. आईची ऐकता गोरक्षवाणी मच्छिंद्र तुळशीला फुले म्हणे, म्हणे बाबरे केले करणे उठा आता वेगेशी. आता शिष्याने चांगलं काम केल्यामुळे गुरुला आनंद झाला, म्हणजे गुरु बुवा चांगलं काम केलं. आपल्याच मुलाने नाही काय चांगलं काम गोष्ट करून आले तर घरचे त्याला शाबासकी देते, काही नुकसान करून आले तर मग काय देते ते सगळ्याला माहिती. मूक कवळोने चुंबन घेत हास्य मानूने कुरवाळता, म्हणे होय आता स्वतः चाल वेगे पाडता. येरे म्हणे गुरुनाथा तुम्ही आणले आहे भूता, ते मज खायला प्रांजळाता बाहेर नेऊ नकाजी. आणि म्हणले जाऊ दे तू चांगलं काम केलं द्या आता तर काही मानू नको माझ्याबरोबर तर. पण मग गोरक्षनाथ म्हणले बाबा तुम्ही ते भूत आणले ते मला खाल्ल्याशिवाय राहायचं नाही, मला तुमच्याबरोबर याला देवाट मला काय नेऊ नका. मच्छिंद्र म्हणे ऐक मात हे बाळ नशे रे भूत, तुवा गोकुणी संजीवनीत मनुष्य पुतळा तो झाला. अरे ते म्हणले भूत नाही काय नाही, तो संजीवनी मंत्र म्हणल्यामुळे त्या चिखलाचा तो पुतळा केला होता त्याच्यात जीव तयार झाला. म्हणजे जायचा गौरव क्रीडा स्थान बाळा झाला शे उत्पन्न, त्या हाताने ते खेळता कर्दम बाळ उदया ते आले. अरे म्हणजे तुझा जन्म जसा उकाट्या झाला काय न करता तसंच म्हणजे तो चिखलाचं बाळ झाले. म्हणजे आईशे ऐकता गुरु गोष्टी म्हणे भूतनो हे तपोजेथे, मच्छिंद्र म्हणे भय पोटे सांडी मनुष्य ते असे. आणि मच्छिंद्रनाथांनी सांगितलं ते भूत नाही काय नाही मनुष्य हे, आणि तुमच्या ठिकाणचं घेऊ काढून टाका. आईशे ऐकवणे प्रांजळ मध मग श्री गुरुचा धरुणी हात, बाळ होते चिरपदरात तया पाशी आणले. आणि मग अशा रीतीनं गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथाचा हाताला धरलं आणि त्या बाळ होतं त्या ठिकाणी आले. बाळ उचलून मच्छिंद्रनाथ आपल्या शिबिरा घेऊन या जात, गोदुग्ध आणून पान त्वरित ते बाळ का पैकी. आणि मग त्याला काय एक का त्या लेकराला गावातून गाईचं दूध मागून आणलं आणि त्या लेकराला दूध पाजलं त्या बाळाला. यावरी वसन धोळी करून हात घातला गैनी नंदना, यावरी तया गावी ते जन शिबिरा पाचे पातले. आणि मग त्या ठिकाणी आपल्या जवळच्या कपड्याची थोडी धुळी केली आणि गैनीनाथाला त्या झोपायला टाकलं. तर मग गावातले लोक त्या ठिकाणी जमून आले जिथं होते तिथे. नाथ चरणी अर्पणी माता कुसती हे नाथ समर्था, बाळ कोणाचे हलविता श्रवण करो इच्छितो. आणि मग ते गावातले लोक आले दर्शन घेतलं. महाराज म्हणले तुम्ही कोणाच्या लेकराला धोका देतो एवढं आम्हाला माहिती करा. मग झाला वृत्तांत मच्छिंद्रनाथ तया ग्रामस्था निवेदित, ते ऐकून सगळा वृत्तांत आश्चर्य करीत क्षणोक्षणी. आणि मग ही झालेली सगळी घटना मच्छिंद्रनाथांनी त्या गावकऱ्यांना सांगितल्यामुळं ते सगळे लोक नवल करायला लागले. म्हणे धन्य धन्य संजीवनी हा करीत उदीला उष्णा मुनी, तरी त्या हे प्रत्यक्ष सर्व गुणी नाथ मच्छिंद्र वाटतो. अरे म्हणले धन्य धन्य म्हणजे आता कलियुगात हे म्हणजे प्रत्यक्ष देवाचेच अवतार येत. पहा पहा गुरु दैत्य शव शरीरा सावध करिता, तरी त्या म्हणा या जड देव जशा व्यापित. आणि म्हणजे शुक्राचार्याचा अवतार आहे. शुक्राचार्य कसे मेले राक्षसाला जिवंत करायचा तशी म्हणजे ताकद यांच्या ठिकाणी. तरी तैसा हे मच्छिंद्रनाथ कर्दम पुतळा केला जिवंत, तस्मात शुक्र तो त्या तुलनेत सहस्रभागी दिसेना. आणि ते मेलेले होते पण त्यांना तरी हाडकं ते त्यांच्या शायना सांगित होते. आता चिखलाचा मायेने पुतळा जिवंत केला म्हणजे काय सोपं काय मिळतं. तरी उशनाना म्हणून संमती द्वितीय ब्रह्मा पातळाक्षिते, ते संमत गौण चित्ते मच्छिंद्र भाग्य दिसत. अरे म्हणजे दुसरं ब्रह्मदेवाचे पृथ्वीवर येणे अवतार घेतला, कारण चिखलाचा माणूस जीव तयार करणं एवढं सोपं काम नाही. पहा पहा विधिराज उत्पन्न करी जगा सहज,
तरी मूळ त्याताचे विध विधा समान रुख होय. अरे म्हणजे ब्रह्मदेव सुद्धा तयार करतो, पण त्याच्या ठिकाणी माता पितेचं बीज असल्याशिवाय काय तयार होत नाही. तसं ही ब्रह्मदेवाला सुद्धा भारी म्हणले. यावर अनेक दुसरा अर्थ विधी स्व अंगे उत्पत्ती करीत तैसा नोये मच्छिंद्रनाथ शिष्या हाती कराविला. आणि दुसरा एक फरक असा आहे की ब्रह्मदेव स्वतःच्या हाताने मंत्र तंत्र का असं ते सगळे विद्या करतो, पण तिथं असं नाही ना, मच्छिंद्रनाथाने शिष्य बारीक पोरग त्याच्या हाताने तयार केले म्हणले. महाभिदा विनदान कर्दमी केला मनुष्य उत्पन्न तस्मात धन्य विधी होऊन मच्छिंद्रनाथ मिरविला. अरे म्हणजे याच्या ठिकाणी बीज नाही काय नाही, चिखलातून जर यांनी मनुष्य तयार केला तर ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ आहे मच्छिंद्रनाथ. ऐशे परस्परे भाषण करते गावीचे सकळ जन यावरे बोलते नाथा कारण नाथा निकट पैसोन या म्हणते महाराजा प्रतापधने बाळाचे कष्ट करू दाने जननी तो बाळकाना दिसे करणे दैवी नंदन हाशे. आणि मग ते लोक मला नवल वाटतं, एकमेकाच्या गप्पा झाल्या, पण त्या ठिकाणी म्हणजे महाराज आईचं पालन याचं लेकराचं पालन पोषण फक्त आईच करू शकते, तर याला आई पाहिजे. आणि हा गैबी नंदन गैबीचा अवतार गैबी आणि नदीच बाळाचे कष्ट उत्कृष्ट पुरुषा होईना ते नाथा श्रेष्ठ तरी याशी धर्मजननी वरिष्ठ करून द्यावे महाराजा. आता म्हणले लेकराचा त्रास फक्त आई सहन करून दिली, का लेकरू गडी माणसाजवळ दिलं ताब्यात किती दिवस जगन बरं. एक इळाद्यावर काय जगायचं किती चांगला गडी माणूस तसं म्हणले याला एखाद्या धर्माची आई जवळ याला पालन पोषण करायसाठी ठेवा म्हणले. तिथे बाळक करी अर्पण करील तयाचे संगोपना तुम्हाला गे कष्टदार न होणार नाही तर महाराजा. आणि कोणत्या एखाद्या बाईच्या वासांगडी घाला याला ते त्याला पालन पोषण करे, आणि लहान लेकरांचे कष्ट तुमच्या त्याने सहन व्हायचे नाही महाराज. आईची ऐकता जगाची वाणी मान तुकावी मच्छिंद्र म्हणे बाते धर्मजनने कोणती करावे महाराजा. आणि लोकांचं ऐकलं हे मच्छिंद्रनाथांना आवडलं पटलं. आता ते म्हणले पण कोण माता द्यावा कोणाजवळ द्यावा आपण याला. आईचे बोलता मच्छिंद्रनाथ विचार करिता जे ग्राम असता तो ग्रामा माझे प्रग्रहात मधुना मनांद तजे. आता मग तसं हे केल्यावर गावकऱ्यांना सांगितलं म्हणजे कोणाला द्यावा. गावकऱ्यांनी ध्यानात आणलं की गावात एक मधु नावाचा ब्राह्मण असं म्हणले. तयाचे कांता लावणे खाणी पतिव्रता धर्मपत्नी सत्य संचेत सर्व ज्ञानी ज्ञान कळा पयाशे नामे कौतुकाशे गंगा निर्मळपणी अशी अभंगा पते सेवे अंतरंगा जगा माझी मिरवली. आता त्या ब्राह्मणाची मधु ब्राह्मणाची पत्नी तिचं नाव कौतुक आहे, तर ती बाई एकदम चांगली पतिव्रता मायाळू दयाळू सगळी म्हणजे. उदरे नाही संत तिने विवळ प्रेम चित्ती संत देवीना कामगते संसार ते वेदना. आणि तिला मूलबाळ सुद्धा नाही, त्याच्यामुळे ती सतत कष्टी सदा वाटे हुरूर लोकांचे पाहुण किशोर चित्ते पाहुण चिंते गुहार शंकित होता ती. आणि लोकांचे लेकर पाहिले की तिच्या मनाच्या ठिकाणी तळमळ उत्पन्न होती, हुरूर लागत तिला. नाना यज्ञ संततीसाठी करणे बैसली होती जिथे उपाय चाले परम कष्टे जगा माझे मिरवला. आता त्यांनी संततीसाठी दवाखाने भावाखाने देव धर्म सगळं काय करायचे तेवढे प्रयत्न केलेलेच, पण त्यांना काय मूलबाळ नाही म्हणले. आईशे आता दाव भजन तो दैवे उद्याला माणसा कारणा ग्रामस्था करे तयाचे स्मरण अकस्मात पै झाले. आता हे म्हणजे वा त्या ठिकाणी त्यांना आता हे भेट म्हणजे हिरा मिळाला असं होणार आहे म्हणले. जायचा आंदोलनाचा विषम काळाने उठावया उदीला उत्तम वेळ सहज खेळी गांधारी बाळ विटे कुपात पडिले. हे रत्नाची होणे उत्पत्ती म्हणून देव दानवमती आपदी मंथने उधेली चित्ते एक भावे करून याचे तन्याये मधविप्राचे दैव उदिले जगमुखे साचे म्हणून स्मरण निघाले त्याचे मान्य पडले सर्वाचे. आता या ब्राह्मणाचा सुद्धा उदय काळ आल्यामुळे सगळ्या गावच्या लोकांच्या आठवण झाली, ध्यान झालं. मग मच्छिंद्रनाथ विनवणी करून म्हणती महाराजा मधु ब्राह्मण तयाचे कांता परम सगुण ज्ञान कळा असे की
तो पुणे बाळ गोमट तेथीची होईल पूर्ण शेवटा पुत्रार्थ्या परमानिष्ठ दिवस असते महाराजा. आता म्हणले ते ब्राह्मणी बाई एकदम चांगले मायाळू दयाळू सगळे आणि तिच्या ठिकाणी ज्ञान गोष्टी सगळं काही आणि त्या ठिकाणी आपल्या लेकराचा सांभाळ एकदम व्यवस्थित होऊन म्हणली. आईचे ऐकून मच्छिंद्रवाणी पुत्राच्या राहे संरक्षणे मग त्या विप्रा बोलावणे कांते सहित आणले. मग त्या गावच्या लोकांनी त्या ब्राह्मणाला आणि त्या म्हणीनबाईला बोलून घेतलं सगळ्यांनी आणलं. तरी ते भार्या लावणे राशी सद्गुण वर्या जगाची नात पाहतात ते चित्ताचे ओळखिले हृदयात. आणि त्या बाईला पाहिल्याबरोबर आता मच्छिंद्रनाथाने अंतःकरणाच्या ठिकाणी ओळखलं की बाई दयाळू मायाळू लेकराला सांभाळण्यासारखी आहे. मनात म्हणे मच्छिंद्रनाथ उत्तम जागी दिसून येत सकाळ जगा मान देत तस्मात श्रेष्ठ आता आहे. आणि ज्या ती सगळं गाव्यांची घाई तिथे चांगलं म्हणतात त्या ही जागा चांगली आहे म्हणले. तो जगा माझी आहे भला तो तैसाची परलोका ठेला जो जगे जाय मानवला परलोकी मानवला तुझे. अरे जो या जगात चांगलं त्यालाच लोक चांगलं म्हणते आणि इथं जे चांगलं तेच परलोका स्वर्गात कुठं पण चांगलाच येतो. आणि भविष्यावश जाणार अर्थी करे गमना मग कौतुकाने जवळ घेऊन बाळ ओटी उठवी तसे. आणि मग त्या बाई जवळ आली आणि मच्छिंद्रनाथाने ते बाळ तिच्या ओटीत घातलं. म्हणे मायो मायाईक हा बाळ आहे वरदायक नव नारायणातील एक करभंजन मिरवला. अरे म्हणले बाई हा जे बाळ हे बालक हे तर हे वरदान हे म्हणले हे अवतारी आणि करभंजन नाथाचा अवतारी म्हणले. याचे होता संगोपन भेटले दृष्टीचे पारणा जगा माझे तुलवट मान पुत्र तुझा मिरवेला. आणि हा सगळं तुमचे नजराचे डोळ्याचं पारणं फेडे सगळं काय तुम्हाला जेवढं मनाचे तेवढं करे आणि तुझा मुलगा म्हणून ह्या जगात नाव होईल. मनशील हा होईल कैसा तरी कीर्ती ध्वनी मित्र जायचा के देवकेचा हरे जायचा वंद्य असे जगाते. आणि जर म्हणशील कसा होईल काय होईल तर हा सूर्यास्त कसा जगात एकच त्या सूर्यासारखा तेजस्वी राहील आणि जीवकीचा श्रीकृष्ण कसा होता तसा या ठिकाणी जगात त्याचं नाव होईल. माय मी काय सांगू घन या बाळाचे चांगुलपणा मूर्तिमंत याचे सेवे कारण कैलासपती उतरी लगे. अरे म्हणले या बाळाला मी अजून काय काय गुण सांगू म्हणले. याच्या सेवेला स्वतः महादेव शंकर भगवान सुद्धा खाली येत कैलासातून येते म्हणजे त्या आजेने उठून या ज्ञानराजा अनुग्रह होईल तयाशे आणून ठेवलं निवृत्ती पदाचे निवृत्ती नामे मिरवणे. आणि हा जसा म्हणले तर याच्यासाठी महादेव स्वतः येऊन याला अनुग्रह देतील याला ज्ञान देतील आणि याच्यापासून पुढं निवृत्तीनाथ म्हणजे ज्ञानदेव महाराजांचे मोठे बंधू हे त्याचे शिष्य होते म्हणजे ज्ञान त्यांना हे देईल. गैनीनाथ आपण नाही का गैनी प्रसाद निवृत्ती दातार ज्ञानदेव सार उदविले. तर हे नाथ पंत जे तर यांचा ज्ञानेश्वर महाराज मुक्ताबाई सोपान काका हे इथून तिथून कुळ आहे मत गुरुकुळ झाला म्हणजे गुरु मालिका ही अशी. म्हणे हा योनी संभवला जगा माझी सहजगे मिरवला पर्याचे गणी नामयाला गणी ऐसे देहिका. आणि आता ह्याचा जन्म कसा याला काय बापाचा काही इटाळ आहे का काही का चिखलातून डायरेक्ट त्याचा जन्म म्हणजे पवित्र जन्म आहे. आणि मग याला आपण गहिनी असं नाव देऊ म्हणते. यावर अनेक सांगतो तुझशी आम्ही जातो तीर्थ स्नानाशी उपरे फिरून 12 वर्षे गोरक्ष बाळ ये लगे. आता म्हणले बाई तुझ्या ताब्यात दिलं बाळ आणि आता आम्ही तीर्थ यात्रेला चाललो पुढं. आता आम्ही 12 वर्षांनी इथं या ठिकाणी गोरक्षनाथ परत येते म्हणले. तो याचे अनुग्रह देऊन मायगी करील सनातना परितो आता जीवेत्व लावना संगोपन करियाचे. आणि 12 वर्षानंतर गोरक्षनाथ आल्यावर याला अनुग्रह देतील विद्या देतील तोपर्यंत आता तू याला जीव लावून याचा सांभाळ कर. यावरे बोले कौतुके सचे की महाराजा योगमूर्ती बाळ ओपिले माझे हाते परिसंशय एक असे. अरे म्हणजे बाईला शंका आली पाहिजे म्हणजे महाराज मला 4 अडचणी शंका आहे आता मला तुम्ही बाळ दिलं ही गोष्ट खरी पण आता पुढे तुम्ही 12 वर्ष आला परतवून बाळ न्याल की मज पासून मग मी कैसे जननी पण जगा माझे मिरवावे. आता म्हणलं तुम्ही 12 वर्ष आले हे बाळाला घेऊन जाता आणि मग मी कस काय आई म्हणून कोणाला लेकरू म्हणू परत
मग केल्या कष्टाचे आचरण मद मिरवेल की भाडा पण तरी प्रांजळपणे आताचे वचन मज प्रति सांगिजे. आणि मग म्हणजे मी झालंय भाड्याने लेकरू सांभाळण्यासारखं, मला याचा काय फायदा होईल ते आताच सांगा तुम्ही. पहा ज्या शब्द सकळ जगाशी प्रसिद्ध तरीच्या प्रांजळ शब्द बुद्ध एक भागी लावाजे. आणि म्हणजे महाराष्ट्र जग आशेवर जगत आता तुम्ही 12 वर्ष ज्ञान राष्ट्र मला आशाच काय राहिली याची. तसं म्हणजे का असं ते तुम्ही प्रांजळ मनाने म्हणजे मला सांगा. तुम्हा शरीराची तुम्हा आशा असेल याची तरी तशाची गोष्टी सांगा याची. मग नाद गोष्टी ऐकूनाचे ते प्रांजळ वचन बोलत असे. आणि मग म्हणजे तुम्हाला 12 वर्षांतरी आशा असली इच्छा असली तर तुम्ही मला तसं सांगा. मग आता नाथ महाराज काय म्हणते, माये संशय सांडून म्हणे बाळ न्यावी पुढे सदनी, माझी आशा बाळा लागून हे गुंतत नाही जननी. आता मग महाराज म्हणले म्हणजे नाथा सांगितलं, बाई कोणता संशय मनाच्या ठिकाणी नेऊ, मला बाळाची काय काही आशा नाही म्हणली कोणती. तरी तो जर तो झाला बोलत प्रांजळपणे मिरो जगात, तो माया सुत लोका माझे बोलते. तसं म्हणले हे बाई हे मूल तुला तू त्याची आहे ते तो मूल, आमचा त्याचा काय संबंध नाही. आणि जगात सगळ्या जगात तू त्याची आई म्हणून ओळखल्या जाते. मी आणि माझा शिष्य गुंतणार नाही या शेष, हा बाळ तुमचा तुम्हास लखलखीत बोलतो. आता म्हणजे हे माझा मुलगा आहे आमचं लेकरू हे, म्हणून आम्ही काही त्याला आशा लावणार नाही. हे लेकरू आणि तू. तरी गोरक्षानुदा अनुग्रह देईल त्याची पुढे जाईल तीर्थस्नानाशी, तो सांभाळ तुझ पाशी चिरंजीव असो हा. आणि मग या ठिकाणी 12 वर्षांनी गोरक्षाना देईल, तो फक्त त्याला अनुग्रह देईल, गुरुमंत्र देईल आणि थोडीफार काय विद्या द्यायची ती देईल. आणि ते तिथून निघून जाईल. हे तुला तो सांभाळ म्हणजे तुला तुझा मुलगा. आयुष्य बोलून ग्रामस्था शपथपूर्वक साक्ष सहित, निर्मळपणे करुणे चित्ता कौतुक सदनी बोलवे. आणि हे सगळ्या गावकऱ्यासमोर शपथ वाहून मच्छिंद्रनाथाने सांगितलं आणि कौतुकाबाईच्या ताब्यात ती बाळली. मंत्रे चर्तून विभूती माळा मोनात घातले गळा, कौतुके स्पर्शित हृदय कमळा पयोधरी पय दाटत असे. आणि मग त्या बाळाला विभूती लावली, मोनास्त्र घातले. काळजी मच्छिंद्रनाथानं काय करत ते सगळं करून दिलं. आणि त्या बाईनं चाताला लावल्यावर त्याला दूध पाना फुटला. मग ते बाळ लावून त्याने गायीच्या आणून सुभाषिनी, पालकात घातले प्रेमे करुणे गणी नाम स्थापले. आता मग ते त्याला स्तनपान केलं, पालखीत घातलं, त्याला गावात घरी नेलं त्याची हे करून. आणि त्याचं नाव ठेवायला सगळ्या बाया बोलल्या, आपले झाल्यासारखे पाळणे बिळणे ते म्हणले त्या ठिकाणी. आणि त्याचं नाव गैनीनाथ ठेवलं. यावरी मच्छिंद्र काही दिवस तया ग्रामे तरुणीवास, मगे सवे घेऊन गोरक्षा तीर्थ स्नाना ताजला. आता त्याच्यानंतर ते बाळ दिल्याच्या नंतर काही दिवस त्या ठिकाणी मच्छिंद्र गोरक्षनाथ वगैरे राहिले 4-8 दिवस काही. आणि मग नंतर पुढं त्या ते घरा निघाले. पोसून हे सकाळ ग्रामस्थांची निघता झाला गौरवेशी, मार्ग लक्ष्मी तीर्थस्नानाचे बद्रिकाश्रमी जातचे. आणि मग त्या ठिकाणी गावकऱ्याला पुसून घेतलं, गावकऱ्यानं वाट लावलं, गावकऱ्याचा निरोप घेऊन पुढं निघाले. तर पुढं बद्रिकाश्रमाच्या रस्त्याने चालली ती. परे मार्गी चालता वाटोवाट श्री गोरक्षाचे घेऊन पाठ, कार्यरूपी कारगे घेऊन आलोट परीक्षेते पाहतसे. आता मग चालताना गोरक्षाची थोडीफार परीक्षा घ्यायचं मच्छिंद्रनाथाने ठरवलं. नंतर येते पाहता परी विषमाशी विषम दिसते सर्व कार्याशी, मग मच्छिंद्र विचार करी माशी तप पूर्ण नसे या. आता याला कसं की याच्या ठिकाणी आज तप झालेलं नव्हतं, त्याच्यामुळे याला दोष दिसायचे माणसाचे कुठले रस्त्यातले काही. मग मच्छिंद्रनाथ असं लक्षात आलं की याला आज शिक्षण झालंय पण तप नाही अजून. मुळे पदरे पैसा नसता के दान मिरवे दांभिका व्यवसा, देवी मंत्र हेतू तपोले शा विना विषम आहे हा. आता या खद्याला मग दान करता पण त्याच्याजवळ पैसा खेळशातच नाही, काही काय दान करावं त्याने. तसं म्हणजे याच्या ठिकाणी तप नसल्यामुळं याला हे विषम जे दिसतं ते तप नाही म्हणून दिसतंय. तरी आता बद्रिकाश्रमी बद्री केदार उभा स्वामी, तया हाते गोरक्ष कोणे तया लागे रुजवावा. आता म्हणजे चालता चालता बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी बद्री केदार स्वामी जवळ याला तपासाठी आपण ताब्यात द्यावा.
ऐसा विचार करून ते उभयता हिंदले नाना तीर्थी मग लक्ष्मी हिमाचल मार्गा प्रती बद्रिकाश्रमा प्रती पै गेले आणि मग असं चालून त्या हिमालयाच्या ठिकाणी जो बद्रिकाश्रम आहे त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ गोरक्षाला घेऊन गेले. गेले परीचे धिलकदन पुढले अध्याय होईल श्रवणा अर्थ धरुणी अपूर्ण स्वीकार करावा श्रोत्यांनी. आता ही राहिलेली कथा पुढच्या अध्यायात होईल तोपर्यंत आपण शांत मनाने ऐकावा. तुम्ही विचक्षण श्रोते संत सदा तुमचा धुंडी सुत सेवे लागे आरती प्राणात ग्रंथाधरी मिरवितसे तुमचे कृपेची देवनी भूषण नरहरी वंशपूर्ण कवे मालो धुंडी नंदन संत गणी मिरवला स्वच्छ श्री भक्ती कथा सार संमत गोरक्ष काव्य किमयागार सदा परितोष भाविक चतुर दशमाध्याय गूढ श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरतो श्री नवनाथ भक्तिदार दशमाध्याय समाप्त. पुंडलीकवरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की भाऊ भगवान भीमसिंह महाराज की पवनसोत हनुमान महाराज की प्रभु रामचंद्र भगवान की नवनाथ महाराज श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त. ओम चैतन्य मंजुनाथाय नमः. आणि ते पिशवी संपली आणलो तर राजगार म्हटलं